अण्णा हजारेंच्या विरोधाला न जुमानता अरविंद केजरीवालांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली। त्यानंतर त्यांनी संपूर्ण देशात आपणच प्रामाणिक आहोत, बाकी सर्व पक्षाचे नेते भ्रष्टाचारित आहेत असा डंका पेटायला सुरुवात केली। सोनिया गांधींपासून अरुण जेटली, नितीन गडकरी यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत त्यांनी केले। डोका ठिकाणावर नसल्यासारखं सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची मागणी केली। परंतु जेव्हा जेटली आणि नितीन गडकरी यांनी अब्रू नुकसानीचा दावा ठोकला तेव्हा त्यांच्यावर केलेले आरोप सिद्ध करता न आल्यानं अरविंद केजरीवाल यांना अरुण जेटली आणि नितीन गडकरी यांची कोर्टात नाग रगडून माफी मागावी लागली। त्या काळात एका दैनिकात एक कार्टून प्रसिद्ध झालं होतं। त्यात केजरीवाल घराची दार उघडताच दूधवाला आत येतो, पण त्याला न पाहता केजरीवाल त्याच्या समोर लोटांगण घालतात। काहीशी अशीच अवस्था शरद पवारांची झाली आहे असा प्रश्न विचारला जातो आहे। अमरावती येथील प्रचार सभेत बोलताना त्यांनी अमरावतीकरांची माफी मागितली, कारण 2019च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीत राणा खासदार झाल्या होत्या, परंतु त्यानंतरच्या काळात त्यांनी भाजप बरोबर जवळीक वाढवली। त्यामुळे शरद पवार यांना पश्चाताप होत असल्यानं त्यांनी त्यांच्या विरोधात प्रचार सुरू केला। येवल्यातील सभेत छगन भुजबळ यांच्या संदर्भात त्यांनी माफी मागितली आहे। शरद पवार यांनी 1992च्या मुंबई बॉम्बस्फोटात एक बॉम्बस्फोट जादा सांगितला होता आणि त्याचं कारण सांगितलं होतं की फक्त हिंदू बहुल भागांमध्ये बॉम्बस्फोट झाल्याने हिंदू मुस्लिम संघर्ष निर्माण झाला असता। मागील वर्षी राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोडण्याच्या आधी घेतलेला निर्णय पुन्हा त्यांनी बदलला। त्या विषयात शरद पवार यांनी माफी मागितली होती। लोकसभेचे 48 मतदारसंघ आहेत, त्यातील फक्त 10 ठिकाणी पवार गटाचे उमेदवार उभे आहेत। 10 मधील 2 ते 3 ठिकाणी शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत होणार आहे। परंतु विधानसभेचे 288 मतदारसंघ आहेत। शरद पवार लोकसभेच्या लढवत असलेल्या 10 जागांच्या हिशोबाने त्यांना विधानसभेत 55 ते 60 जागा लढवण्यासाठी मिळतील। त्यातील कमीत कमी 15 ते 20 ठिकाणी शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत होऊ शकते। त्यावेळी शरद पवार या सर्व ठिकाणी अशीच माफी मागणार आहेत का? स्वातंत्र्यवीर सावरकरांना राहुल गांधी माफीवीर म्हणतात, ही भूमिका पवारांना मान्य आहे का? शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंविषयी शरद पवारांची आधीची मतं आणि आताची मतं यामध्ये फरक का पडला? शिवसेनेच्या नेत्यांना भुईमुगाच्या शेंगा जमिनीखाली येतात की जमिनीवर येतात हे माहिती नसताना ते शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवणार असे शरद पवार विचारत होते। आता उद्धव ठाकरेंनी शेती हा विषय घेऊन त्यामध्ये पीएचडी केली असे शरद पवारांना म्हणायचं आहे का? 2019च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना मतं देऊ नका, याआधी मी त्यांचा प्रचार केला, त्यांना पक्षाचे तिकीट देऊन मी चूक केली होती, त्याबद्दल मी बारामतीकरांची माफी मागतो असं म्हणण्याची वेळ शरद पवार यांच्यावर येऊ नये असं जनतेमधून आता बोललं जात आहे।